नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला काही वेगळे प्रश्न विचारायची मला गरज लागणार नाही. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इकडं आपण एक पॅन घेतलेला आहे. इंडक्शनवर आपण ठेवतो आहे. इंडक्शनचाच पॅन आहे, गॅसवरही चालतो. म्हणजे इंडक्शनवरनं ऑन केलं आहे. इकडं ऑन केलं की डायरेक्ट 800 टेम्परेचरवर सुरू होतं. आता इकडं अप म्हणून आहे, ते अप करत गेलात तर 1000 म्हणजे 1200 वाढत जातं टेम्परेचर, आणि डाऊन म्हणलं की टेम्परेचर कमी होत जातं. मी एवढंच वापरते सध्या. आता काय करूया की पॅन ठेवूया, आणि आता आपण काय करूया, पॅनमध्ये आता जे रेसिपीला लागणारं तूप आहे त्यातलं 2 ते 3 चमचे आपण इथं पॅनमध्ये घालायचं आहे. आता हा पॅन पण मी नवीन घेतला आहे, त्यामुळं कितपत लवकर तो तापतो आहे काय हे अजून माहीत नाही. म्हणून मी 600ला ठेवलं आहे, पण तापत नाही आहे तेवढं. म्हणून आपण नंतर 800ला टेम्परेचर करायचं आहे. 2 मिनटं तूप तापवायचं आहे. त्याच्या आधी मी सगळे ड्रायफ्रूट्स जे मला हवेत ते सगळे मी कट करून घेतलेत. लक्षात येत नाही आहे म्हणून मी काय करणार, एक तुकडा टाकून बघूया. तळला गेला तर पुढं. आता नाही, एक 2-3 मिनटं थांबू आणि नंतर तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे लाल रंगावर परतून घ्यायचेत किंवा तुपात तळून घ्यायचेत. मी तळत नाही, तुपात परतून घेते आणि सगळे काढायचेत. नंतर आपल्याला आपलं प्रोडक्ट टिकवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. हा पॅनसुद्धा मी नवीन घेतला म्हणून म्हटलं चला एखादी गोड रेसिपी पॅनपासून सुरू करूया. नवीन सुरुवात गोडानं, असं म्हणून मी करते आहे. आणि श्रावण महिन्यात तर हे आपल्याला लागणारी रेसिपी आहे, आणि त्याचं प्रिमिक्स आहा म्हणजे काय. चला आता सगळे ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊया. मस्त गोल्डन झालेले आहेत. काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेत. बिझनेससाठी तुम्ही पिस्ते स्किप करू शकता. त्याच पॅनमध्ये आता परत तूप घालायचं आहे. आता हा ना अगदीच खरंच ह्याच्यात खूप कमी तूप आणि तेल लागतं. मी रेसिपीत जे देईन त्याच्यापेक्षा थोडं तुम्ही जास्त घाला असं मला वाटते, किंवा तुम्ही कशात रेसिपी करणार आहे त्यानुसार तूप ॲडजस्ट करा. आता तूप तापलं आहे आणि 1 कप आपण रेग्युलर रवा घेतलेला आहे. चाळून घेतला आहे मोठा रवा. ज्या रव्यानं आपण रेग्युलर शिरा करतो घरी खाण्यासाठी, तो रवा इथे घेतला आहे आणि सगळा छान भाजून घ्यायचा आहे. आता 800 हे ना मीडियम आहे. या ह्याच्यात अगदी कमी म्हणलं की 400-200 म्हणजे अगदीच नाहीच असं समजा. तर तुम्ही मीडियम टू लोला हा रवा आपल्या रेग्युलर गॅसवर भाजा. रवा भाजला तर गेला पाहिजे, पण अजिबात डार्क म्हणजे काळपट असं करपल्यानंतर कसा रंग येतो तसा नको आहे. तो सगळीकडं इव्हनली भाजला गेला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आता आज आपण करतोय ना शिऱ्याचं प्रीमिक्स करतोय, शिरा. आता परत मला थोडं तूप लागलं म्हणून मी घालते. परफेक्ट मेजरमेंट पुढं बघूयात, आणि मी परत सांगते याच्यापेक्षा तुम्ही थोडं जास्त तूप वापरा. आता सगळं छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तिथंच असाल मीडियम टू लोवर, जरा उभं राहून व्यवस्थित भाजलं तरी चालेल. पण कुठेतरी लांब जाणार असाल इकडं काम करायला तर अगदी बारीक गॅस ठेवा. रंग खूप सुंदर आला आहे. एक 8 ते 10 मिनटं मला झालेत. साधारण सगळा रवा भाजायला आपल्याला 13-14 मिनटं लागणार आहेत. खूप छान रंग आला आहे. गुलाबी सर रंग फार महत्त्वाचा आहे. त्याचा खमंगपणा फार महत्त्वाचा आहे. पुढं तुम्ही बघू शकणार आहात की हा रंग आणि आधीचा आपला रवा कितपत आपण भाजलेला
आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला रवा किती भाजायचा आहे. रवा भाजणं हीच महत्त्वाची कला आहे शिरा करण्यासाठी. रवा फार व्यवस्थित भाजायला लागतो. तुम्ही फेंटवर भाजलात तर अजून त्यात साखर आणि हे पडल्यानंतर अजून त्याचा रंग कमी होतो. म्हणून बेसनाचे लाडू पण भाजताना बघा आपण जरा जास्त डार्क कलरवर आपण भाजला आहे. तसाच रवासुद्धा इथं डार्क कलरवर थोडा भाजायचा आहे. आता तुम्ही बघू शकाल, मी खाली देते बघा की आधीचा रवा हे बघा आणि हा रवा किती छान दोन्हीत फरक आहे बघा. चला, आपला रवा सुंदर भाजून झाला आहे, तो काढून ठेवूया, पूर्ण गार करूया. महत्त्वाची टीप डोक्यात फिट करा, नाहीतर लिहून घ्या. महत्त्वाची टीप, पूर्ण गार 2 तास मी फॅन खाली ठेवलं होतं. त्याच्यानंतर याच्यात मी सगळे पदार्थ पुढचे घालते आहे. सगळे ड्रायफ्रूट्स याच्यात घातलेत आणि साखर घातली आहे. साखर रेग्युलर साखरच घाला आणि सगळं छान आपण मिक्स करणार आहोत. आणि वेलदोड्याची पूड राहिलीच आहे आपली, तर वेलदोड्याची पूड पण घाला. वेलदोड्याची पूड फार गरजेची आहे शिऱ्याला. आता यामध्ये तुम्ही केशर घालू शकता. तुमच्या बिझनेस कॉस्टिंग या सगळ्यावर तुम्ही तुमचे व्हेरिएशन्स करा. केशर घालणार असाल तर अजून तुम्हाला कॉस्टिंग वाढवावं लागेल, पण मी इथं केशर घालणार नाही आहे, वेलदोडाच फक्त घालणार आहे. आणि सगळं छान मिक्स करणार आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे किंवा पॅकिंग करा. तुम्ही कितीचं 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, अर्धा किलो, जे काही तुमचं असेल त्यानुसार पॅक करा आणि मस्त तुमचा बिझनेस प्रोडक्ट तयार झालेला आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये 2 महिने सुंदर प्रोडक्ट राहतं. पण मी नेहमी सांगते की खूप दिवस नका देऊ, की 1-2-2.5 महिन्यात छान संपून जाऊ देत प्रोडक्ट. ते म्हणजे खाल्ल्यानंतरसुद्धा त्याची मजा यायला पाहिजे. 6 महिने, 8 महिने, 10 महिने. आता या प्रीमिक्सपासून आपण शिरा कसा करणार आहे, तर आपण मोजून 1 वाटी आपलं प्रीमिक्स घेतो आहे. 1 वाटी, ज्या वाटीनं प्रीमिक्स मोजलेलं आहे त्याच वाटीनं एका पॅनमध्ये, आता तोच पॅन मी घेते आहे बघा, परत धुवायला जरा कंटाळा आहे तुम्हाला म्हणून मी त्याच पॅनमध्ये घेते आहे. आता इथं मी 2 वाट्या घातलं आहे, पण मला पूर्ण रेसिपीला 2.5 वाटी लागलेलं आहे पाणी. पण मी पहिल्यांदा 2 वाटी घातलेलं आहे आणि पाण्याला खळखळून उकळी येऊ देत. आता स्पॅच्युल्याला रवा होता म्हणून तो लागलेला आहे. चांगली खळखळून उकळी आली की मग तुम्ही तुमचं प्रीमिक्स त्यामध्ये घालायचं आहे आणि हलवत राहायचं आहे की तुमचा 5 मिनटात शिरा, मस्त शिरा तयार होणार आहे. जे कोणी बाहेर आहेत, आपली मुलं, छोटी नाही मोठी कॉलेजची मुलं, नोकरीनिमित्त बाहेर आहेत, त्या सगळ्यांना आईच्या हातचा शिरा छान लागतो ना, तर तसा तुम्ही करूनही देऊ शकता. बिझनेस करणार नसाल तर असं प्रीमिक्स करून तुमच्या मुलांना तुम्ही देऊ शकता की तुमच्या हातची चव ते बाहेर असले तरी घेतील. काय करायचं आहे, 5 मिनटं पाणी उकळायचं आणि त्यात तुमचं प्रीमिक्स घालायचं आणि ढवळायचं आणि शेवटच्या 1-3-4 मिनटं मात्र छान झाकून 2 वाफा काढा. हवं असलं तर तूप घाला, नाहीतर गरज नाही. आपण भरपूर तूप घातलं आहे, व्यवस्थित तूप घातलं आहे आणि असा तुमचा मस्त शिरा तयार होणार आहे ना. आहा, त्याचा वासच एवढा छान येतो आहे. श्रावण महिन्यात आपल्याला प्रसादासाठी शिरा लागतो. गडबडीच्या आपल्या मैत्रिणी असतील तर त्यांच्यासाठी चांगलं आहे ना ऑप्शन. करा, विका. प्रसादासाठी असेल तर वर एखादं केळं नुसतं ठेवतील ते, किंवा जर केळ्याचं पण जर करायचं असेल ना तर जरासं तूप घ्या, थोडंसं केळं घाला, परता, त्यात पाणी घाला आणि मग प्रीमिक्स घाला. अफलातून प्रोडक्ट होतं, मी सांगते. आणि मी असं माझ्या प्रोडक्टचं कौतुक फार कमी ह्याचं करते की मला जसं इन्स्टंट डोसा प्रीमिक्स मला फार आवडलं आहे माझं. त्याच्यानंतरचं माझं दुसरं प्रोडक्ट मला मनापासनं, म्हणजे मला गोड आवडतं पण मनापासनं आवडणारं हे प्रोडक्ट झालं आहे. लुसलुशीत मऊ लुसलुशीत शिरा खाण्यात जी मज्जा आहे. वरनं मी तूप घातलेलं नाही आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, कारण माझा पॅनच भारी आहे हो. तुमचा तसा नसेल तर तुम्ही काय करा, वरनं थोडंसं 1 चमचा तूप घाला आणि हे बघा, आहा, मूत तर एवढी मस्त पडली आहे ना.
आणि शिरा तर खरंच खूप छान होतो. फक्त अजून तुम्हाला एक सांगायचं की साखरेचं प्रमाण तुम्ही पुढं माझ्या रेसिपीत आहे, त्यात पुढं मागं केलं तरी चालेल. गोड जास्त हवा असेल तर जास्त घाला, कमी असेल तर कमी घाला. चला, आपला काय झालेला आहे, प्रीमिक्सपासून आपला शिरा तयार झालेला आहे. सुंदर प्रोडक्ट होतं आहे, बिझनेससाठी सुंदर ऑप्शन आहे. नक्की करून बघा. पुढं आपण कॉस्टिंग बघू. शिरा प्रीमिक्ससाठी आपण रवा घेतला आहे 1 कप, साखर घेतली आहे 1 कप, पण वजन बदललं आहे. रवा 175 ग्रॅम, साखर 225 ग्रॅम. तूप आपल्याला लागले पाऊण कप, साधारण 100 ग्रॅम तूप मला लागले. वजनी प्रमाणात तुम्हाला काढून देण्यासाठी बिझनेससाठी रवा आपल्याला 1 किलो 50 ग्रॅम, 1050 ग्रॅम म्हणजे 1 किलो 50 ग्रॅम लागला आहे, 50 रुपये. साखर 1350 ग्रॅम 70 रुपये. 600 ग्रॅम तूप 400 रुपये. 50 ग्रॅम वेलदोड्याची पूड 100 रुपये. आता तुम्ही म्हणाल इथं पण आपण नेहमी वेलदोड्याची पूड करताना साखर घालतो त्याच्यात. काजू बदाम बेदाणे 100 ग्रॅम, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं करा, किती हवं आहे तसं तुम्ही घ्या. कॉस्टिंगनुसार घरी करणार असाल तर भरपूर घाला, बिझनेस करणार असाल तर कॉस्टिंग बघून घाला. आता हा खर्च आला आहे ना सगळा 720 रुपये खर्च आला आहे. मग त्याच्यामध्ये आपण गॅस आणि इतर 100 रुपये मी खर्च वाढवला आहे, कारण का गॅस महाग आहे. 820 रुपये. 820 रुपये. आता या सगळ्या प्रमाणात आपलं 1350 ग्रॅम प्रोडक्ट तयार होतं. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅमची पाकिटं तुम्ही केलीत तर 12.6 पाकिटं तयार होतात. एका पाकिटाचा खर्च आपल्याला 65 रुपये आला तर तुम्ही 100 रुपये ते 120 रुपये विक्री करू शकाल. आता मला अजून ह्याच्यात सांगायचं, हे आपण घरचं चांगलं तूप वापरलं आहे. तुमच्या क्वालिटीनुसार अजून स्वस्त तूप पडलं, अजून कॉस्टिंग तुमचं खाली येणार आहे. त्यामुळं तुमचं हे पुढं मागं होऊ शकेल. आणि तेलात जर तुम्ही शिरा केला तर अजून कमी येईल, 45 ते 40 ते 50 रुपयापर्यंत तुम्हाला एक पाकिट पडेल. 80 ते 100 विक्री करू शकाल. पण मला असं म्हणायचं आहे, प्रोडक्ट करायचं तर चांगलंच करायचं आणि तुपातलंच, चांगल्या तुपातलं केलं तर हा एवढा सगळा खर्च साधारण येणार आहे. बिझनेससाठी करत गेलात, मोठ्या प्रमाणात करत गेलात तर तुम्हाला अजून त्याची कॉस्टिंग कमी येणार आहे आणि तुम्हाला हा बिझनेस परवडणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, कुणाला खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला काय करूया, परत भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.